नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर शरद पवार। प्रश्न क्रमांक 2, देशातील किती टक्के सरकारी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे? उत्तर 24.2%। प्रश्न क्रमांक 3, जागतिक अपंग दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर 3 डिसेंबर रोजी। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राच्या किती टक्के सरकारी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे? उत्तर 54%। प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात होणार आहेत? उत्तर उत्तराखंड राज्यात। प्रश्न क्रमांक 6, पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनांच्या निर्यातीवरील कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली आहे? उत्तर विंडफॉल कर। प्रश्न क्रमांक 7, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? उत्तर नवी दिल्ली येथे। प्रश्न क्रमांक 8, संयुक्त राष्ट्रसंघाने 3 डिसेंबर हा दिन कधीपासून जागतिक अपंग दिन जाहीर केला आहे? उत्तर 1992 पासून। प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी कोण आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत? उत्तर जय शहा। प्रश्न क्रमांक 10, 16व्या संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण संमेलनचे आयोजन कोठे करण्यात येत आहे? उत्तर सौदी अरेबिया। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या राज्याने आगरी हॉर्टिकल्चर पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केले आहे? उत्तर अरुणाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोठे कार्यान्वित करण्यात आला आहे? उत्तर रामेश्वरम येथे। प्रश्न क्रमांक 13, फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार मिळाला आहे? उत्तर दिलजीत दोसांझ। प्रश्न क्रमांक 14, फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे? उत्तर करीना कपूर। प्रश्न क्रमांक 15, जय शहा हे आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरले आहेत? उत्तर 5वे। प्रश्न क्रमांक 16, फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली आहे?
उत्तर द रेल्वे मॅन. प्रश्न क्रमांक 17. माधव नॅशनल पार्क कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? उत्तर मध्य प्रदेश राज्य.